महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर धगधगतंय आणि या केंद्रस्थानी आहेत दोन नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ केली। त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो। पण याच गोष्टीवरून भुजबळ यांनी आक्षेप घेतला आणि सरळ हा निर्णय ओबीसींच्या आरक्षणावर घाला असल्याचा दावा करत कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली। पण इथेच राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की हा निर्णय भुजबळ यांना सांगूनच त्यांच्या संमतीने घेतला गेला होता। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की भुजबळ यांचा हा विरोध खरा आहे की केवळ समाजापुढील एक राजकीय स्टंट। आणि जर हे सगळं एक रणनीतीचा भाग असेल तर यात गणतोय कोण, मराठा समाज, ओबीसी समाज की संपूर्ण महाराष्ट्र? जर भुजबळ यांनी खासगीत निर्णयाला संमती दिली आणि आता तेच जाहीरपणे त्याला विरोध करत असतील तर हे फक्त दुहेरी भूमिका नाही तर जनतेच्या विश्वासावरचा मोठा धोका आहे। एकनाथ शिंदेंचा हा गौप्यस्फोट म्हणजे केवळ स्पष्टीकरण नव्हे तर भुजबळांसाठी एक राजकीय अहवालपत्र आहे की खरं काय आहे आम्हाला माहित आहे। सरकार म्हणतंय आम्ही ओबीसींचं आरक्षण काढून मराठ्यांना देत नाहीये, पण तरीही भुजबळ म्हणतात हा निर्णय धोकादायक आहे। यातूनच गोंधळात टाकला जातो तो सामान्य मतदार। जर हेच चित्र कायम राहिलं तर आरक्षणाचा विषय राजकीय खेळाचा एक प्यादा बनतो आणि समाजाच्या खऱ्या मागण्यांचं शस्त्र बनण्याऐवजी तो केवळ नेत्यांच्या पॉवर पॉलिटिक्स मध्ये अडकतो आणि यामधून फसवला जातो तो मराठा समाज, जो वर्षानुवर्ष आरक्षणासाठी संघर्ष करतोय, पण दरवेळी त्यांचा मुद्दा एखाद्या डीलमध्ये, राजकीय समीकरणात किंवा आंतरिक स्टंट्स मध्ये गाडला जातोय। त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो, छगन भुजबळ नाराज आहेत की नाराजीचं फक्त सोंग करतायत? जर सत्तेत राहून त्यांनी सरकारला पाठिंबा दिला, त्याच सरकारच्या निर्णयाला ते विरोध करत असतील तर ही भूमिका केवळ इमेज मॅनेजमेंटसाठी घेतलेली नाहीये का? आणि जर हेच राजकारण पुढे चालू राहिलं तर केवळ आरक्षणच नाही तर समाजातील सलोखा आणि एकमेकांवरील विश्वासही संकटात येईल। हे नेते कोणत्या चेहऱ्याने निर्णय घेतात आणि कोणत्या चेहऱ्याने जनतेसमोर येतात हे समाजानं ओळखणं आता अत्यावश्यक झालंय, हे नक्की।